तर संत तुकोबांची पालखी आज दौंड तालुक्यातून बारामती तालुक्यामध्ये प्रवेश करणार आहे। देहूवरून पंढरपूरच्या दिशेला मार्गस्थ झालेल्या पालखीला आज वाटेत लागलाय रोटी घाट। नागमोडी वळणाचा रस्ता, आजूबाजूला झाडांनी वेढलेल्या या डोंगरातून लाखो वारकऱ्यांचा आज प्रवास होतोय। लाखो वारकऱ्यांसह तुकोबांची पालखी आज रोटी घाट सर करतेय। या मार्गाचं चौपदरीकरण झाल्यामुळे यंदा वारकऱ्यांचा रोटी घाटावरील प्रवास हा सुखद होतोय। आषाढात या घाटातील दृश्य अतिशय मनमोहक असतं। गेले 8 दिवस सातत्यानं पायीच चालणाऱ्या या वारकऱ्यांना या घाटातील नयनरम्य दृश्य समाधान देतंय। त्यात मध्येच पडणारा हलक्या सरी, वाऱ्याची झुळूक यामुळे वारकऱ्यांचं मन सुद्धा तितकंच आनंदी झालंय। याच रोटी घाटातून वर येत आज संत तुकाराम महाराजांची पालखी ही रोटी गावामध्ये विसावणार आहे। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सुमित यांच्याकडून। सुमित, कशा प्रकारे वातावरण आहे? तुकोबांची पालखी आज पुढे सरकतेय, काय वाटतंय? आपण जर बघितलं तर इथलं वातावरण जे आहे ते अगदी भक्तिमय झालेलं आपल्याला पाहायला मिळते। आणि जे काही तुकाराम महाराजांची पालखी आहे ती पालखी आता रोटी घाट चढताना दिसतोय। आपण जर बघितलं तर 4 बैलजोड्या ह्या लावण्यात आलेल्या आहेत। या बैलजोड्याच्या लावूनच हा तुकाराम महाराजांचा पालखीचा रथ आहे तो ओढण्यात येतोय। आणि आपण जर बघितलं तर पूर्ण या ठिकाणी वारकऱ्यांनी हा घाट दुमदुमून गेलेला आहे, भरलेला आहे। तुकारामाचा जयघोष या ठिकाणी केला जातोय आणि त्यामुळेच या ठिकाणी मोठ्या गर्दी जे आपल्याला जे पाहायला मिळते। वारकरी आज आसमानात म्हणावं लागेल, कारण आज त्यांचा अतिशय आनंदाचा दिवस, कारण रोटी घाट चढताना ते अतिशय उत्साहामध्ये असतात। जेव्हा आपण वरवणचा जो मुक्काम उरकून उंडवडीच्या दिशेने जात असताना त्या दरम्यान असलेला हा पालखीचा हा जो काही घाट आहे आणि या ठिकाणच पालखी जी आहे ती आपल्यासमोर रवाना होतीये, चाललेली आहे। आणि पंढरपूरच्या दिशेने हा घाट जो काय अवघड मानला जातो आणि तो घाट आता आपण जर बघितलं तर या ठिकाणाहून पालखीचा रथ जो आहे तो पुढे चाललेला आहे। पालखीकडे जे काही या ठिकाणी जे भाविक आहेत आजूबाजूच्या पंचकृषीचे ते भाविक या ठिकाणी दर्शन घेत असतात। 4 बैलजोड्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। 4 बैलजोड्या लावून हा जो काही घाट आहे तो चढला जातोय। अनेक भाविक या सगळ्यामध्ये आनंदाने, उत्साहाने आणि तुकाराम महाराजांचा जय हरी माऊली जप करत हा संपूर्ण जे काय आहे तो हा घाट दुमदुमून गेलेला आहे रोटी घाटातून। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ते पुढे मार्गस्थ पंढरपूरच्या दिशेने होते। या ठिकाणाहून हा घाट चढल्यानंतर पुढेच घाट चढून गेल्यानंतर या ठिकाणी आरती होते, काही वेळ थांबतात आणि तिथून पुढे हा जो काय आहे ते उंडवडीच्या दिशेने जो काय पालखी सोहळा आहे तो जात असतोय। आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे काही उत्साही आहे वारकरी आणि तो उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय, कारण अनेक दिवसांचा हा देवपासून निघलेला हा प्रवास हा जो काही प्रवास आहे तो पंढरपूरच्या दिशेने गेल्यानंतरच तो थांबणार आहे। त्यामुळे त्यांचा उत्साह हा आसमंतमध्ये आहे। आणि आपण जर बघितलं तर ज्ञानोबा माऊलीचा तुकाराम जप करीत आहे। टाळ मृदंगाच्या तालावर नाचत खेळत गवळण म्हणत भारूड म्हणत ते आपल्या वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी जसं जमल तसं हा घाट जो आहे तो चढला जात आहे। आपण जर बघितलं तर हे दृश्य या सगळ्यामध्ये दिसते। जी, खऱ्या अर्थाने हरिनामामध्ये दंग झालेले हे वारकरी आपण पाहतोय। घाटामधून मार्ग जो आहे तो सर करतायत। अधिक अपडेट घेत राहणार आहोत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करत वारकऱ्यांची पावलं ही पंढरीच्या दिशेनं भराभर टाकली जात आहेत। वाटेवरची एक ठिकाणं मागे पडतायत। घराची चिंता सोडत आता एकच भाबडी आशा आहे, ती म्हणजे आपल्या लाडक्या विठुरायाला याची देही याची डोळा पाहण्याची। माऊलींच्या पालखीनं सोन्याची जेजुरी नगरी सोडली आहे। भगव्यावर खंडेरायांच्या पिवळ्या हळदीचं लेणं लागलंय। वरुण राजानं माऊलींचे पाय पहिल्याच थेंबानं धुतले आहेत आणि पंढरीच्या दिशेने त्यांचा ही जी वारी आहे ती मार्गक्रमण करते। माऊलींच्या पालखीचा पुढचा मुक्काम हा वेल्हाळे इथे पडणार आहे, जी महर्षी वाल्मिकींची नगरी आहे। वाटेतली प्रत्येक ठिकाणं ही वारकरी डोळ्यानं सोडतायत, डोळ्यात साठवतायत। जाताना आठवणींचा ठेवा घेऊन जातायत, पण हा सगळा खटाटोप फक्त आणि फक्त आपल्या कानड्या विठुरायाला भेटण्यासाठी, त्याला पाहण्यासाठी। पावसाने भिजलेलं अंग, पायाला पडलेल्या भेगा, म्हातारपणानं थकलेलं शरीर, या सणात आली आहे जेजुरी नगरातली ही संपूर्ण दृश्य आपण पाहतोय। तुकोबांची पालखी ही रोटी घाटामध्ये दाखल झाली आहे, तर माऊलींची पालखी ही
वेल्हेकडे मार्गस्थ होते। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। साम्राज्य चक्रवर्ती महाराज ज्ञानेश्वर माऊलींचा वैभवी पालखी सोहळा जेजुरीमध्ये दाखल झालाय आणि अर्थातच जेजुरी आहे महाराष्ट्राचं कुलदैवत खंडेरायाची नगरी। या खंडेरायाच्या नगरीत या पालखी सोहळ्याचं स्वागत कसं केलं जातं आपण बघतोय। बेलभंडारा उधळून आणि खोबरं उधळून या पद्धतीनं अर्थातच फुलांच्या पाकळ्या उधळून हे पालखी सोहळ्याचं जे स्वागत आहे ते इथे केलं जातं। शव आणि वैष्णव याचा हा सुंदर इथे जी भेटी आहेत आपल्याला झाल्याचं बघता येते। प्रचंड असा उत्साह असतो या सगळ्या वारकऱ्यांमध्ये आणि अशा पद्धतीने हळदी शेकडो किलो हळदी ज्याला भंडारा म्हटलं जातं ते उधळून या जेजुरीच्या नगरीमध्ये अशा पद्धतीनं हे सगळं स्वागत केलं जातं। आपण बघतोय की कसा किती उत्साह शिगेला पोहोचलेला असतो। जेजुरीचा खंडेरा अर्थातच सदानंद जो सदा आनंद देतो या सगळ्या भाविकांना भक्तांना त्याचा तो सदानंद त्याचा येळकोट जय मल्हार मणिमल्लाचा नाश करणारा वध करणारा देव तो मल्हारी मार्तंड आणि अर्थातच म्हाळसा आणि बाणाबाई यांचा बाणाबाई कांत आणि हा देव आपण बघतोय तो सगळ्या अशा उत्साहामध्ये या जेजुरी नगरीत आल्याबरोबर अशा सुंदर पद्धतीनं प्रत्येक जण सोनेरी माखलेला असतो सोनेरी या रंगाने हळदीच्या आणि म्हणून या जेजुरी नगरीला सोन्याची नगरी म्हटलं जातं। आपण दरवर्षी बघतो की अशा पद्धतीने जेव्हा पालखी जेजुरीमध्ये दाखल होते तेव्हा या पालखीचं स्वागत अशा पद्धतीने केलं जातं आणि आजच्या दिवशी माऊलींचा मुक्काम जो आहे तो या जेजुरी नगरीमध्ये असतो। हर्षद गोविंद वाकडे न्यूज 18 लोकमत जेजुरी। तर आषाढी एकादशी सोहळ्याची पंढरपुरात सुद्धा जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे। पंढरपूरच्या